आजच्या आपल्या कथेचे नाव आहे मातीचा सुवास. पावसाच्या पहिल्या सरी गावावर कोसळल्या आणि आकाशातून मृदगंधाचं झरं जणू वाहू लागलं. लालसर मातीने माखलेल्या अंगणात उभी होती सुहासिनी, आता गावातली डॉक्टर बाई. पण या पावसाने तिला परत तिच्या लहानपणी नेऊन टाकलं. त्या लहानशा कुडाच्या घरात तिचं बालपण बहरलं होतं. आई सुद्धा पहाटे उठून चूल पेटवायची आणि वडील रामभाऊ पावसाच्या थेंबातही शेतीत राबायचे. ती एकुलती एक मुलगी सुहासिनी त्यांच्या डोळ्यातली स्वप्न होती. आपली सुहू मोठी डॉक्टर होणार, शहरात शिकणार. रामभाऊ हमखास म्हणायचे, जरी स्वतःने कधी शाळेचा दरवाजाही ओलांडला नव्हता. घरात पैसा नव्हता, पण त्या दोघांच्या मनात ज्ञानाचं दार उघडून घ्यायचं होतं. सुधा तिच्या हातात पोथ्या, वही आणि पुस्तकं ठेवायची. अगं हे घे आणि अभ्यास कर. आपल्या लेकरासाठी असं आयुष्य नको जसं आपण जगतोय. शाळेची पाटी, चपलेच्या ऐवजी फाटलेली पाय, पण डोळ्यात एक निस्सीम तेज होतं सुहासिनीच्या. गावातले लोक हसत कुजबुजत, काय डॉक्टर बनेल ही, शेतीच करेल शेवटी. पण तिच्या आईवडिलांचा विश्वास कधी डगमगला नाही. पावसाच्या सरी अंगणात पडत होत्या आणि सुहासिनीच्या मनात त्या दिवसांची आठवण पाझरत होती. आज ती उभी होती त्या घरासमोर जिथून तिच्या स्वप्नांना सुरुवात झाली होती. शहरातलं आयुष्य सोपं नसतं गलेक, पण धी ठेव, तू शिकून मोठं नाव करशील. आईच्या डोळ्यातले अश्रू लपवत वडील बोलले आणि सुहासिनीने शेवटचं एकवार घराकडे पाहिलं. पुण्याचं स्टेशन गाठलं आणि गर्दीतून वाट काढत ती मावशीच्या घराकडे रवाना झाली. उंच इमारती, धावणाऱ्या लोकांची घाई आणि कोणीच कोणाला ओळखत नाही. हा अनुभव तिच्यासाठी नवीन होता. मावशीच्या घरात तिचं हसून स्वागत झालं. त्यांची 2 मुली, रितू आणि रिया, शहरी आणि स्मार्ट पण मनाने गोड. पण घरच्यांच्या गडबडीतही सुहासिनीला एकटं वाटायचं. अभ्यास सुरू झाला, कॉलेज सुरू झालं, पण शहराचं अजनबीपण अजून ओसरलं नव्हतं. एक दिवस क्लासला उशीर झाल्याने ती पावसात भिजत कॉलेजमध्ये पोचली. त्याच दिवशी अन्विता पहिल्यांदा भेटली. हे घे टॉवेल, तू ना गावाकडून आली आहेस. सुहासिनी थोडी गोंधळली, पण अन्विताचं हास्य पाहून ओळख झाली. अन्विता पुण्यात जन्मलेली, पण गावाबद्दल अपार प्रेम असलेली. दोघींचा सूर लगेच जमला. काही दिवसातच त्या एकमेकींच्या सगळ्या गोष्टी शेअर करू लागल्या. अभ्यास, स्वप्न, भीती आणि एकटी पण. अन्विताच्या मत्तीमुळे सुहासिनीचा आत्मविश्वास वाढू लागला. कॉलेजमधील प्रयोगशाळा, वाचनालय आणि बस स्टॉप सगळीकडे त्यांच्या मैत्रीचा सुगंध दरवळू लागला. तिथूनच तिच्या आयुष्यातील खरी नवी सुरुवात झाली होती. कॉलेजमधील 2ऱ्या वर्षात सगळं स्थिर होतं. अभ्यास, अन्वितासोबतची मैत्री आणि शहराशी जुळलेली नाळ. पण त्या एका दिवसाने सुहासिनीच्या आयुष्यात एक वेगळं वळण आणलं. तिचं बायोलॉजी प्रॅक्टिकल होतं. एक महत्वाचं असाइनमेंट ती जरा घाईतच होती. प्रयोगशाळेच्या दारात घुसताना तिचा बुक्सचा गट्टा खाली पडला आणि काही स्लाइड्स फुटल्या. थांब, मी उचलतो, एका शांत पण ठाम आवाजाने कोणीतरी सांगितलं. ती वर पाहते तर समोर उभा होता सिद्धार्थ देशमुख. साधा टी शर्ट, गळ्यात आयडी कार्ड, हातात तिची पुस्तकं. त्याच्या डोळ्यात कसलं तरी शांत, विश्वासार्ह असं काहीतरी होतं. थँक्स, ती लाजत म्हणाली. वेलकम, यू मस्ट बी सुहासिनी. तुमचं विलेज मेडिकल प्रोजेक्ट म्हणून खूप चांगलं होतं म्हणे, प्रोफेसरांनी सांगितलं. तो हसत म्हणाला. त्याच दिवशीपासून त्यांच्या ओळखीचं नातं सुरू झालं. प्रत्येक सामूहिक प्रॅक्टिकलमध्ये सिद्धार्थ तिची जोडीदार असायचा. त्याच्या अज्ञानामुळे ती भारावून जायची, पण त्यांचं मन, नम्र वागणं अजून भावायचं. एका अभ्याससत्रात तो म्हणाला, मी डॉक्टर होईन हे ठरवूनच आलोय, पण माझं ध्येय फक्त पदवी नाही, मला गावातल्या लोकांसाठी काही करायचंय. ती चमकली.
माझंही अगदी तसंच आहे, तिने हलकं हसून उत्तर दिलं. त्या एका विचारसाम्याने त्यांचं नातं घट्ट व्हायला लागलं. अन्विताने एकदा हसत विचारलं, काय रे, तुमचं काहीतरी स्पेशल चालू आहे का? सुहासिनी काही बोलली नाही, पण तिच्या गालावरचे गुलाबी छटा, डोळ्यातील चमक सगळं सांगून गेली. कॉलेजचं शेवटचं वर्ष होतं. परीक्षांचा ताण, प्रोजेक्टचा भार आणि भविष्यातल्या स्वप्नांचं ओझं सगळं एकत्र आलं होतं. पण या धावपळीमध्ये सुहासिनी आणि सिद्धार्थांचं नातं हळूहळू खोलवर रुतत गेलं. एक संध्याकाळ दोघं कॅन्टीनमध्ये बसले होते. माझा विचार ठाम आहे, सुहासिनी म्हणाली. परीक्षा संपल्या की मी परत गावात जाणार. तिथेच एक लहानसं क्लिनिक उघडायचंय. सिद्धार्थ थोडा शांत झाला. मग म्हणाला, हेच तर मला तुझ्या सगळ्यात जास्त आवडतं, तुझं गावावरचं प्रेम. माझ्या आई वडिलांनी आयुष्यभर कष्ट केले, मला शिकवलं. मी आता माझं काहीतरी देणं लागते आणि गावाला दोघांनाही. सिद्धार्थने डोळे हलकेच मिटले. माझंही स्वप्न आहे गावातच सेवा करायची, पण थोडा वेळ लागेल. मी पोस्ट ग्रॅज्युएशन करणार, पण मी तुला साथ देईन कायम. त्या रात्री अन्विताने तिला विचारलं, तू सिद्धार्थवर प्रेम करतेस ना? सुहासिनी काही बोलली नाही, फक्त खिडकीतून बघत राहिली. दूर कुठेतरी गावच्या मातीचा वास तिला साथ घालत होता. परीक्षा संपल्या, निकाल लागला. सुहासिनीने आपल्या सामानासोबत आठवणी आणि आशा बांधल्या. पुण्याचं आयुष्य संपलं नव्हतं, फक्त एका नव्या पर्वाची सुरुवात झाली होती. स्टेशनवर तिला सोडायला सिद्धार्थ आला. गावात तू एकटी नाहीस हे लक्षात ठेव, गरज पडली तर मी नक्की येईन. त्याच्या डोळ्यातला आत्मविश्वास तिला नवी ऊर्जा देऊन गेला. सुहासिनीच्या पावलामध्ये आता दिशाही होती आणि ध्यासही. गावचं स्टेशन ओलांडताच पुन्हा तीच माती, तीच हवा आणि तीच वळणं. पण आता सुहासिनी या गावात केवळ एक शेतकऱ्याची मुलगी नव्हती, तर डॉक्टर बाई म्हणून परत येत होती. आई वडिलांनी तिचं भरभरून स्वागत केलं, पण गावकरी अजूनही शंकेच्या नजरेने पाहत होते. मुलगी शिकून आली बाई, पण गावात डॉक्टराचं काय काम? शहरात थांबली असती तर बरं झालं असतं. क्लिनिक उघडणार म्हणे, पण इलाज करायला अनुभव लागतो. पण सुहासिनी डगमगली नाही. एक लहानसं खोलीचं क्लिनिक सुरू केलं. जुन्या लाकडी टेबलावर स्टेथोस्कोप, 2-4 औषधं आणि एक विश्वासाचा दिवा. पहिल्या आठवड्यात एकही पेशंट आला नाही. आई म्हणाली, थोडा वेळ लागेल ग लेक, पण लोकांना तुझ्या मनाची ओळखच होईल. आणि एक दिवस गावातल्या एका मुलीला तापाने झोपवलं. सरकारी दवाखाना बंद होता आणि इतर कोणी नव्हतं. तिच्या आईनी शेवटी धीर करून सुहासिनीकडे नेलं. माझ्या लेकीला काही होऊ दे नकोस हं, ती म्हणाली. सुहासिनीने काळजीपूर्वक तपासणी केली, ताप ओळखून औषध दिलं. 2 दिवसात मुलगी बरी झाली. मग गावात हळूहळू चर्चा सुरू झाली. आपली सुहासिनीबाई खरी डॉक्टर आहे. आता तिचं क्लिनिक भरू लागलं, पण अडचणी संपल्या नव्हत्या. औषधं संपली, पैसे कमी पडू लागले. काही वेळा गावातील जुन्या पद्धतीचे वैद्य टोकत. आणि एक दिवस सकाळी एक ट्रक थेट क्लिनिक समोर थांबला. डॉक्टर सुहासिनी पाटील? हो, तुमच्यासाठी काही सामान आहे. बेड्स, औषधं आणि एकच चिठ्ठी. ती उघडते. तुला तुझं स्वप्न पूर्ण करताना मदतीची गरज असेल असं वाटत होतं, सिद्धार्थ. त्या क्षणी तिच्या डोळ्यातलं पाणी थांबवलं नाही गेलं. सिद्धार्थ त्यावेळी जवळ नव्हता, पण त्याचा विश्वास, त्याचं प्रेम तिच्यासोबत होतं. गावात आता दररोज सुहासिनीच्या क्लिनिकमध्ये लोकांची रांग लागू लागली. कधी वयोवृद्ध आजीबाई, कधी शेतात जखमी झालेला माणूस, तर कधी तापानं फणफणणारी मुलं. डॉक्टर बाईंचं औषध लागू पडत हे गावकऱ्यांच्या तोंडी आलं. आई वडील अभिमानाने बघायचे, त्यांच्या लेकीने गावासाठी, त्यांच्या स्वप्नासाठी बरंच काहीतरी मोठं केलं होतं. एक दिवस गावात आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलं.
त्याच वेळी अनपेक्षितपणे एक गाडी थांबली. सुहासिनी बाहेर आली आणि पाहिलं सिद्धार्थ. त्याने गाडीच्या दाराशी उभं राहून हसून विचारलं, "डॉक्टर बाई, इथे पेशंट बरे होतात म्हणे?" ती काही क्षण स्तब्ध, मग हसून पुढे आली. "आणि कधी कधी डॉक्टरही," ती म्हणाली. सिद्धार्थने गावात तात्पुरता मुक्काम केला. तो तिच्या कामात मदत करू लागला. दोघांची टीम आता गावासाठी एक शक्ती झाली. रात्रीच्या शिबिरात दोघे एकत्र बसले होते. आकाशात चांदणं पसरलेलं होतं. सुहासिनी, सिद्धार्थ हळू आवाजात म्हणाला, "आपलं स्वप्न तुला खरं करताना पाहिलं आणि मी आणखीन प्रेमात पडलो." ती लाजली, पण डोळ्यात अश्रू चमकले. हे प्रेम फक्त मनानं नव्हतं, ते या मातीसारखं आहे, खोल, खरं आणि जन्मभर टिकणारं. तेव्हाच गावातल्या वडीलधाऱ्यांनी पुढाकार घेऊन दोघांचं नातं स्वीकारलं. प्रेमाला सामाजिक मान्यता मिळाली. त्या रात्री गावात पहिल्यांदा एक नव्या पर्वाचा उत्सव झाला. गावकरी, मित्र, अन्विता आणि सगळे त्यांच्या नात्याचा साक्षीदार बनले. सिद्धार्थ आणि सुहासिनीचं प्रेम आता सगळ्यांना मान्य झालं होतं. गावातल्या मंदिरात फार मोठं थाट न करता एक साधं आणि आत्मिक लग्न पार पडलं. फुलांनी सजलेला मंडप, गोंधळलेली ऋतुरिया आणि डोळ्यातून वाहणारा आई वडिलांचा आनंद, सगळंच भारावून टाकणारं होतं. लग्नानंतरही दोघांनी काम थांबवलं नाही. सिद्धार्थ म्हणायचा, "आपलं लग्न म्हणजे 2 डॉक्टरांचं नातं नाही, तर 2 स्वप्नांचं एकत्र येणं आहे." गावातल्या जुन्या शाळेजवळ त्यांनी एक मोठं आरोग्य केंद्र उभं करण्याचा निर्धार केला. अन्विताने पुण्याहून निधी मिळवून दिला. गावकऱ्यांनी श्रमदान केलं. सुहासिनीने आराखडा तयार केला आणि सिद्धार्थने डॉक्टरांची टीम उभी केली. महिन्याभरात एक सुंदर सुसज्ज हॉस्पिटल उभं राहिलं. सिद्ध सुहास आरोग्यधाम. पहिल्याच दिवशी एक वृद्ध शेतकरी येऊन म्हणाला, "बाई, हे आता फक्त तुमचं नाही, आमचंही स्वप्न आहे." त्या शब्दांनी सुहासिनी आणि सिद्धार्थला जणू आयुष्याचं पूर्ण उत्तर मिळालं. संध्याकाळी दोघं क्लिनिकमधून बाहेर आले. पावसाचा मंद शिडकाव सुरू होता. "सिद्धार्थ, लक्षात आहे तुला? आपली पहिली भेट पावसातच झाली होती." तो हसला, तिचा हात हातात घेत म्हणाला, "आणि आजही तोच पाऊस आपल्याला आशीर्वाद देतोय." त्या पावसात ते दोघे तसेच उभे राहिले, एकत्र, सामर्थ्यशाली आणि शेवटी पूर्ण.